आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोशनजी जांभूळकर, माझे सहकारी आणि बिरसा मुंडा क्रांती दलाचे संस्थापक विचारवंत दशरथजी मडावी, माझे सहकारी सुरेशजी झुरमुरे, मदन बांडेबुचे, डी.जी. रंगारी, रत्नाकर तिडके, मूलचंद तिडके, प्रेमाताई शहारे, कीर्तिताई गणवीर, विनोद काळे, शिल्पा बनसोड, अशोक गायधने आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या विषयावरच्या एका व्याख्यानाकरता आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. मागे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोचतो आहे? माझं आयुष्य गेलं, माईक कसा ठेवायचा ते मला कृपया सांगू नका. वयाच्या 19व्या वर्षापासून मी बोलतो आहे. तुम्ही आवाज ॲडजस्ट करा बरोबर. तर मित्रांनो, आपणा सगळ्यांकडे एक अतिशय आधुनिक यंत्र आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आवाज घुमायला नको, या पद्धतीने ॲडजस्ट करा. त्याला आपण मोबाईल असं म्हणतो. मोबाईल आला की तो उचललाच पाहिजे, त्याला उत्तर दिलंच पाहिजे असं आपल्यापैकी अनेकांना वाटत असतं. कळत न कळत तो आपला मालक झालेला असतो. पुढचा 1.5 तास तुम्ही त्याला आपला नोकर बनवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सगळ्यांनी आपला मोबाईल सायलेंट मोडवर टाकावा. कोणाचा फोन आला तर त्याला SMS-नी उत्तर देता येतं की कार्यक्रम संपल्यानंतर मी फोन करेन, ते SMS-नी उत्तर द्यावं, पण मध्ये कृपया बोलू नये. मी वर्षानुवर्ष व्याख्यानं देतो आहे, जाहीर व्याख्यानं देतो आहे, ठिकठिकाणी व्याख्यानं देतो आहे आणि ही सगळी व्याख्यानं देत असताना मला पिन ड्रॉप सायलेन्स लागतो. त्यामुळे माझी तुम्हाला नम्र सूचना आहे की पुढे 1.5 तास व्याख्यान चालणार आहे. 9:10 दरम्यान हे संपेल. तोपर्यंत आपल्याला जागेवरनं उठता येणार नाही, कारण तुम्ही मध्ये उठायला लागला की बाकी सगळेही डिस्टर्ब होतात आणि वक्ता या नात्यानं मीही डिस्टर्ब होतो. त्यामुळे ज्या लोकांची ही अडचण आहे की त्यांना मधून लघवीला जावं लागतं, त्यांनी जरा कोपऱ्यातली जागा आताच घ्यावी, म्हणजे त्यांना गुपचूप तिथल्या तिथे उठून परत येता येईल. मित्रांनो, बेसिकली हा विषय घेऊन आपण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान आखतो आहोत? माझ्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की पहिले लोकसभेच्या आधी आपण महाराष्ट्रभरामध्ये या पद्धतीचं जनजागरण करण्याचा प्रयत्न केला. विदर्भातल्या एकूण 8 मतदारसंघामध्ये आपण 36 सभा घेतल्या आणि त्यापैकी 7 महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे लोक निवडून आले. ज्यावेळेस या अभियानाला साधारणतः 4 महिन्याआधी सुरुवात केली, त्यावेळेस सगळ्यांच्या चेहऱ्यावर असायचं की आपण मोदींना हरवू शकतो, सत्ता बदल घडवू शकतो. हे कसं होणार आहे सर? म्हणजे इव्हन काँग्रेसचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील, तेही मला येऊन खाजगीत म्हणायचे, सर असं बोलायचं असतं, हे बरोबर आहे, पण असं घडणं शक्य नाही. आणि मी त्यांना आत्मविश्वासानं सांगत होतो की या पद्धतीचा बदल यावेळेस होणार आहे. मोदींचं सरकार डेफिनेटली जाऊ शकतं, ही ताकद भारतीय जनतेमध्ये आहे, कारण इमर्जन्सीच्या काळामध्ये मी प्रत्यक्ष तो अनुभव घेतलेला आहे. मोदींच्या तुलनेमध्ये इंदिरा गांधी अत्यंत महाप्रबळ होत्या, प्रचंड लोकप्रिय होत्या. जगाच्या इतिहासात जे कोणी केलं नाही या पद्धतीचं कर्तृत्व त्यांनी करून दाखवलं होतं. एका देशाचे 2 तुकडे केले होते, बांगलादेश स्वतंत्र केला होता आणि 90,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे आपल्या शस्त्रांसह शरणागती पत्करली होती. एवढ्या लोकप्रिय असणाऱ्या, एक हाती सत्ता असणाऱ्या,
विरोधामध्ये एकाही पक्षामध्ये असणाऱ्या पक्षामध्ये 10-20 खासदार निवडून आणण्याची क्षमता नव्हते. आमच्याजवळ पैसे नव्हते, काही नव्हते. जेलमधनं आम्ही बाहेर आलो, कसं बसं जनता पार्टीचं गठन केलं. आणि हे जनता पार्टीचं गठन केल्यानंतर खरं म्हणजे कशाला पायाला पायपोस नाही, कोणाजवळ पैसे नाही, काय करायचं कळत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये जनतेनंच ती निवडणूक लढली आणि इंदिरा गांधींसारख्या एका अतिशय इतक्या लोकप्रिय नेत्याचा दारुण पराभव केला. हा जो अनुभव मी माझ्या आयुष्यामध्ये त्या काळामध्ये घेतलेला होता, त्या अनुभवाच्या आधारे मला खात्री वाटत होती की लोकांमध्ये हा बदल दिसतो आहे. फरक एवढाच होता की इंदिरा गांधी प्रामाणिक होत्या. त्यांनी प्रामाणिकपणे त्या निवडणुका घेतल्या, त्या निवडणुकांमध्ये गडबड केली नाही आणि म्हणून त्यांचा दारुण पराभव होऊ शकला. आमचे मोदीजी मुळीच प्रामाणिक नाहीत. इलेक्शन कमिशनपासून सगळे त्यांच्या हाताशी बांधील नोकर आहेत आणि त्याचा उपयोग केल्यामुळं ते 240वर अडकले, नाही तर ते 150पर्यंत येऊन खाली पोचले असते. आणखी 20 जर खासदार कमी झाले असते तर मोदींना राज्यावर येता आलं नसतं. पण जो आपल्या सगळ्यांपुढचा सगळ्यात अतिशय महत्त्वाचा जो धोका होता की आपलं संविधान धोक्यात आलेलं आहे, आपली लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे, हा माणूस हुकुमशहा बनतो आहे, त्याला अटकाव घालण्याची नितांत गरज आहे, त्या बाबतीमध्ये मात्र आपण सगळी भारतीय जनता अतिशय उत्तमपणे यशस्वी झालो. आणि त्यामध्ये दशरथनी म्हटलं त्या पद्धतीनं महाराष्ट्राचा आणि उत्तर प्रदेशाचा अतिशय मोठा वाटा आहे, बंगालचाही त्यामध्ये वाटा आहे. त्यामुळं या पद्धतीनं आपण ते खऱ्या अर्थानं आपलं संविधान वाचवू शकतो. कारण हे संविधान वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि ही केवळ काल्पनिक गोष्ट आहे अशी अवस्था नाही आहे. प्रत्यक्षामध्ये या पद्धतीचे सूतवाच हे लोक काढत होते. केवळ हे बोलत नव्हते तर RSSचे प्रमुख मोहनजी भागवत यांचे उद्गार 2 वर्षापूर्वीचे आहेत. 2 वर्षापूर्वीचे म्हणजे 2022 मधले. ते असं म्हणाले होते की आता जे आपलं संविधान आहे भारताचं, ते युरोपियन मूल्यानुसार निर्माण झालेलं संविधान आहे, ते भारतीय मूल्यानुरूप निर्माण झालेलं नाही. आणि म्हणून हे युरोपियन मूल्यांच्या आधारावर उभं असलेलं संविधान आपल्याला बदलायचं आहे आणि भारतीय मूल्यांच्या आधारावर उभं राहिलेलं संविधान आपल्याला निर्माण करायचं आहे. हे ऑलरेडी ते जाहीररित्या बोललेले आहेत. एखादा दुसरा केवळ खासदार बोलला एवढ्यापर्यंत हे मुद्दे किंवा एवढ्यापर्यंत हा मुद्दा मर्यादित नव्हता, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. माझ्यासारख्या माणसाला संविधानाबद्दल एवढं पोटतिडकीनं बोलावंसं का वाटतं? गेले 43 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावानं आपण हे काम करतो आहे. देशभर या पद्धतीचं काम आपण उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याआधी मी जयप्रकाश नारायणांच्या चळवळीमध्ये काम करायचो. संपूर्ण क्रांती हे आमचं स्वप्न होतं आणि या देशामध्ये आपल्याला संपूर्ण क्रांती घडवून आणायची आहे. म्हणजे आपल्या संविधानामधली जी 4 मूल्ये आहे, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय, ही प्रत्यक्ष आपल्याला समाजामध्ये प्रस्थापित करायची आहे. त्या पद्धतीचं समाज, त्या पद्धतीची आर्थिक रचना, त्या पद्धतीची राजकीय रचना या देशामध्ये आपल्याला निर्माण करायची आहे. हे आमचं संपूर्ण क्रांतीचं स्वप्न होतं. सत्ता बदल झाला, इंदिरा गांधींचा पराभव झाला, जनता पार्टी निवडून आली. जनता पार्टीचं सरकार हे आपल्या विचारांचं सरकार आहे असं आम्हाला वाटत होतं आणि 2.5 वर्षामध्येच ते सरकार कोसळलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं की आपलं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही. बाहेर कृपया पोलीस असतील तर आवाज कमी करता येईल का बाहेरचा, याचा कृपया विचार करावा. सारखा आवाज येतो आहे. तर मित्रांनो, या पद्धतीची गोष्ट आपल्या देशामध्ये घडत असताना मग माझ्यासारख्या माणसाला असं वाटायला लागलं की आपलं संपूर्ण क्रांतीचं स्वप्न भंग झालं. ठीक आहे, आपण नेमकेपणानं काय करू शकतो? ही 4 मूल्य जर या देशामध्ये रुजायची असतील तर आपल्याला लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे. जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणार नाही
तोपर्यंत सर्वसामान्य माणूस जे लहानपणापासून त्याच्यावर विषमतेचे संस्कार झालेले आहेत, चातुर्वर्ण्याचे संस्कार झालेले आहेत, श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व याचे संस्कार झालेले आहेत, गरिबी श्रीमंतीचे संस्कार झालेले आहेत. गरीब कोण असतो? ज्याने गेल्या जन्मात पापं केलेली असतात तो गरीब असतो. श्रीमंत कोण असतो? ज्याने गेल्या जन्मात पुण्य केलेलं आहे तो श्रीमंत असतो. ब्राह्मण जातीमध्ये कोण जन्माला येतो? गेल्या जन्मामध्ये ज्यांनी पुण्य केलेलं आहे आणि ज्याच्या पुण्याचा संचय अधिक आहे, म्हणजे त्याचं गेल्या जन्माचं संचित अधिक आहे, ते या जन्मामध्ये तो प्रारब्ध घेऊन येतो आणि म्हणून त्याचा ब्राह्मण जातीमध्ये जन्म होतो. दलित जातीमध्ये का जन्म होतो? कारण त्याने गेल्या जन्मामध्ये पाप जास्त केलेलं असतं, त्याच्या पापाचा संचय अधिक आहे आणि म्हणून तो या पद्धतीचं प्रारब्ध घेऊन या जन्मामध्ये येतो आणि त्यामुळे तो दलित जातीमध्ये जन्माला येतो. मग त्याने या जन्मामध्ये काय केलं पाहिजे? इमाने इतबारे दलित जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसानं त्याला जे कर्तव्य सांगितलेलं आहे की ब्राह्मणांची सेवा कर, ती सेवा त्याने निमूटपणे केली, इमाने इतबारे केली, खूप चांगल्या पद्धतीनं केली, तर त्याच्या पुण्याचा संचय वाढेल आणि त्यामुळं कदाचित पुढच्या जन्मामध्ये त्याला अधिक वरच्या दर्जाचा जन्म मिळू शकेल. याला कर्मविपाक सिद्धांत असं म्हणतात, नशिबाची संकल्पना असं म्हणतात. लहानपणापासून ती आपल्या संस्कारामधनं तुमच्या माझ्या डोक्यामध्ये घातली जाते आणि मग त्याचा परिणाम असा होतो की या पद्धतीची संकल्पना आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळं आपण पुढच्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या वाट्याला जे काही आलेलं आहे ते आपलं नशीब आहे असं म्हणून या देशामध्ये आपण जगत आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य तुम्हाला आठवत असेल, गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. अब्राहम लिंकनचं अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे. पण मित्रांनो, आपल्या देशामध्ये किमान 2000 वर्ष गेली, 2000 वर्ष कधीही बंड झालं नाही. कारण गुलामाला जेव्हा कळेल आपण गुलाम आहोत तेव्हा तो बंड करेल ना. आपल्या देशामध्ये या कर्मविपाक सिद्धांतांच्या आधारावर, नशीब या संकल्पनेच्या आधारावर आपली विचार करण्याची क्षमताच पार नाहीशी करून टाकलेली होती आणि ही विचार करण्याची क्षमता आपण नाहीशी करून टाकलेली असल्यामुळं आपल्या देशामध्ये त्याच्या विरुद्ध बंड अधिक मोठं झालं नाही आणि गुलामगिरी 2000 वर्ष तशीच कायम राहिली. मी याला गुलामगिरी का म्हणतो आहे? या देशामध्ये हिंदूंचं राज्य होतं, खरं म्हणजे काही ओबीसी राजे होते, काही न्हावी वगैरे पण राजे होते आणि तरीही या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये 700 ते 800 वर्ष मुस्लिमांचं राज्य होतं, मुस्लिम राजे होते, पण ते मुस्लिम राजे असताना सुद्धा या देशावर मनुस्मृतीचंच राज्य होतं. या देशामध्ये 150 ते 90 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांचं राज्य असलं ते कितीही आधुनिक असले, विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यांनी संपूर्ण जगावर सूर्य मावळत नाही एवढं साम्राज्य निर्माण केलेलं असलं तरीही मात्र आपल्या देशामध्ये मनुस्मृतीचंच राज्य होतं. त्यामुळे आपण संविधानाच्या माध्यमातून काय प्राप्त केलेलं आहे याची जाणीवच आपल्यापैकी अनेकांना नसते आणि म्हणून ती प्रकर्षानं आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे असं वाटत असल्यामुळं मित्रांनो आपण या पद्धतीचा प्रयत्न करतो आहे. पोलिसांचं काही चालत नाही का? किमान इथून जाईपर्यंत आवाज कमी किंवा बंद. तर मित्रांनो, मी एका प्रसंगापासून सुरुवात करतो. मधल्या काळामध्ये नागपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा महाराज आला होता, तुम्हा सगळ्यांना माहित आहे. त्या काळामध्ये मला हजारो फोन यायचे, खूप शिव्या देणारे फोन यायचे, घाणेरडे फोन यायचे. त्यात एक फोन आला हरिद्वारच्या महंताचा. हे हरिद्वारचे महंत मला म्हणायला लागले, मानव साहब आप जो अंधविश्वास उन्मूलन का काम करते हो बहुत अच्छा है, इस काम में हम शरीक होना चाहते हैं. मी म्हटलं अतिशय चांगली गोष्ट आहे, आपका स्वागत है.
लेकिन हमारे मन में कुछ सवाल है, आपसे सवाल पूछे? मतलब जी हाँ पूछिए। मानव साहब, आप पूरी तरह से अंधविश्वास से मुक्त हुए हो? किसी भी प्रकार का अंधविश्वास आप में नहीं है? मतलब जी बिल्कुल नहीं है। आपने संविधान पढ़ा है? मतलब जी हाँ पढ़ना ही पड़ता है। आपने ये संविधान की प्रीएम्बल है, प्रस्तावना है, वो पढ़ी है? मतलब जी हाँ पढ़ी है। इस प्रस्तावना में, प्रीएम्बल में कहा गया है कि वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग, यानी ये प्रस्तावना हमसे ये कहती है कि हम भारतीय लोगों ने ये संविधान लिखा है और अपने आप को समर्पित किया है। आप इस बात को मानते हो? मतलब जी हाँ मैं मानता हूं। अगर आप इस बात को मानते हो तो आप उस समय जब ये प्रस्तावना लिखी गई थी आप हाजिर थे? मतलब मैं कैसे हाजिर रह सकता हूं, क्योंकि ये प्रस्तावना 22 जनवरी 1947 में पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखकर संविधान सभा के सामने रखी और संविधान सभा ने इसको मान्यता दी। म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 15 ऑगस्टच्या आधी साधारणतः 8 महीने, तब तो मैं पैदा ही नहीं हुआ था। मानव साहब, अगर आप उस समय हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये संविधान आपने, हम सब ने मिलकर लिखा है, अपने आप को समर्पित किया है, ये आपका मानना ये सबसे बड़ा अंधविश्वास नहीं है क्या? काय मस्त प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देताना मी एवढंच म्हणालो कि आपकी बात बिल्कुल सही है। ये संविधान हम जैसे आम जो लोग हैं, सामान्य जो लोग हैं, जमीन से पैदा हुए लोग जो है, उन लोगों ने अपने लोगों के लिए लिखा है और अपने आप को समर्पित किया है। ये संविधान आप जैसे लोगों के लिए नहीं है। जो लोग ब्रह्मा के मुख से डायरेक्टली टपके हैं, पृथ्वी पर अवतरित हुए हैं, उनका जो संविधान था उसे मनुस्मृति कहते हैं, जिसके आधार पर गए 2000 सालों से आपने राज किया। उस मनुस्मृति वाले संविधान को गाड़कर ही आज का ये संविधान निर्माण हुआ है। हे मी का म्हणतोय मित्रांनो, खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे। त्याला जबाबदार दलित चळवळीमधले अनेक नेते आहेतच, विचारवंत आहेतच, आणि त्याचा बीजेपीने 2014 नंतर अतिशय कौशल्याने उपयोग करून घेतला। 2014च्या आधी माझ्यासारखा अभ्यासू असणाऱ्या माणसाला सुद्धा 26 नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा कधी वाटत नव्हता। 26 नोव्हेंबर हा काही महत्त्वाचा दिवस आहे आपल्याला माहित पण नव्हतं। ज्यांचा संविधानाचा अगदी सखोल अभ्यास असेल त्यांनाच माहित होतं की 26 नोव्हेंबरला संविधान पूर्ण झालं होतं, संविधान सभेमध्ये ते संमत झालं होतं आणि 26 जानेवारीला ते राष्ट्राने जाहीररित्या स्वीकारलं। हे आपल्या सगळ्यांना कोणाला माहित असू शकतं, त्यावेळेस माहित नव्हतं। मग आपण 26 नोव्हेंबरचा दिवस साजरा करायला लागलो। मोदी सरकार त्यावर प्रचंड खर्च करायला लागलं आणि त्यातून एक संपूर्ण संदेश भारतभरामध्ये पसरवण्यात आला की हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। आपल्याला फार बरं वाटत होतं, जे जे आंबेडकर प्रेमी आहेत त्या सगळ्यांना बरं वाटत होतं की आंबेडकरांचं संविधान आहे, शेवटी आंबेडकरांचं यामध्ये मोठं योगदान आहेच। पण त्याचा दुसरा अर्थ काय निघाला तुमच्या लक्षात आलं का? कारण मी सगळ्याच समाजांमध्ये तीव्रतेने वावरत असतो, सगळ्यांशी संवाद साधत असतो। त्याचा अर्थ असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आणि हे संविधान केवळ एसटी करता आणि एससी करता आहे, त्यांच्या हिताचं आहे, त्यांच्या फायद्याचं आहे, बाकीच्यांवर ते अन्याय करणारं आहे। या पद्धतीचा संदेश संपूर्ण देशभर पसरवण्यामध्ये बीजेपी यशस्वी झाली आणि हे त्यांचं यश या पद्धतीने त्यांना वाटायला लागलं की मग त्यांच्या तोंडातून या पद्धतीचे उद्गार निघायला लागले की आम्हाला 370 मिळवायचे आहेत कारण आम्हाला संविधान बदलवायचं आहे। आरएसएसचे प्रमुख जाहीररित्या या पद्धतीने बोलायला लागले की आम्हाला भारतीय मूल्यांनुसार संविधान तयार करायचं आहे।
मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे का? प्रत्यक्षामध्ये काय घडलेलं आहे हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे आणि ते मला तुमच्यापर्यंत ताकदीनं पोहोचवणं नितांत गरजेचं वाटतं. आपली अवस्था 1947 सालाच्या आधी काय होती आणि त्यानंतर काय आहे? मी बोलताना नेहमी असं बोलत असतो की मी श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. मी जातपात मानत नाही. वयाच्या 19व्या-20व्या वर्षी मला कळलं की आपली आडनावं जातीप्रदर्शक असतात. आम्ही जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाचे त्या काळामध्ये खंदे कार्यकर्ते होतो. जानवी तोडो जाती तोडो नावाचं आमचं आंदोलन सुरू होतं. आम्ही अनेक कार्यकर्त्यांनी आपली आडनावं टाकलीत. मी मानव नाव धारण केलं. तेव्हापासून माणूस म्हणून जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी वैयक्तिक जीवनात तर जातपात मानतच नाही, पण सामाजिक आणि एरवी कोणत्याही जीवनामध्ये जातपात मानत नाही. पण मी जेव्हा म्हणतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, हा अधिकार मला माझ्या संविधानानं दिलेला आहे. या संविधानानं माणूस म्हणून माझं अस्तित्व मान्य केलेलं आहे. माणूस म्हणून मला हा अधिकार दिलेला आहे. मला माणूस म्हणण्याचाच अधिकार दिलेला आहे. माणूस म्हणून सन्मान दिलेला आहे. तुम्ही म्हणाल या देशामध्ये हा सन्मान आधी नव्हता का? त्याकरता मी सुरुवात करतोय शाहू महाराजांपासून. शाहू महाराज कोल्हापूरचे राजे, छत्रपती राजांचे म्हणजे शिवाजी राजांचे वंशज. 1899 साली पंचगंगा नदीमध्ये ते स्नान करत होते आणि ते स्नान करत असताना त्या ठिकाणी त्यांचा ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता. त्यांच्या एका दुसऱ्या ब्राह्मण मित्रांनी लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतो आहे हे ते मंत्र आहेत, ते पुराणामधले मंत्र आहेत, ज्याला आपण पुराणोक्त मंत्र असं म्हणतो. हे जे पुराणातले मंत्र आहेत हा वेदांमधले मंत्र तुमच्या पुढ्यामध्ये म्हणत नाही. स्वाभाविकच शाहू महाराजांनी आपल्या ब्राह्मणाला विचारलं, जो त्यांच्या पदरी नोकर आहे, ज्याला ते पगार देतात, की बाबा रे, तू माझ्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र का नाही म्हणत, पुराणातले का म्हणतो आहे? हा यांच्या पदरी नोकर असणारा ब्राह्मण अतिशय उद्दामपणे त्यांना म्हणाला, नम्र शब्द वापरून, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असलात तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि धर्मसंमतीनुसार किंवा धर्मशास्त्रानुसार शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. मला स्वतःला वेदांमधले मंत्र येत असले तरी तुम्हाला तो अधिकार नाही, म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र म्हणू शकत नाही. शाहू महाराजांना या गोष्टीचा प्रचंड राग आला. स्वाभाविकच शाहू महाराजांनी काय केलं, त्या ब्राह्मणाला नोकरीवरनं काढून टाकलं. नोकरीवरनं काढून टाकल्यानंतर, का रे बाबा काही होत नाही का तिकडे? ते काही सूचना देऊ शकत नाही का? बरं, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? ठीक आहे, ठीक आहे. प्रयत्न करा, जरा थोडा वेळ तरी दूर जातील याची. तर मित्रांनो, शाहू महाराजांनी त्यांना काढून टाकलं नोकरीवरनं. त्याचा परिणाम असा झाला, संपूर्ण पुण्यामध्ये आग लागली. लोकमान्य टिळक काँग्रेसचे पुढारी, काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी अग्रलेख लिहिले, लेख लिहिले. त्याचा फक्त सारांश मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कारण महाराष्ट्रभर चर्चा ही सुरू होती की शिवाजी राजांचे वंशज असणारे शाहू महाराज हे क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत? कारण या ब्राह्मणाने त्यांना शूद्र म्हटलं होतं.
त्यावर उत्तर देताना लोकमान्य टिळक लिहितात, 1899 सालची ही गोष्ट आहे, की आजच्या काळामध्ये शाहू महाराज हे शूद्र आहेत की क्षत्रिय आहेत ही चर्चा निरर्थक आहे. कारण कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. वैश्य आणि क्षत्रिय वर्ण हे सस्पेंड केलेले आहेत. हे कोणी सामान्य माणूस बोलत नाही आहे, अत्यंत विद्वान असणारा टिळकांसारखा माणूस म्हणतो आहे, जो काँग्रेसचा पुढारी आहे तो म्हणतो आहे. आणि त्यामुळं शाहू महाराज हे शूद्रच आहेत आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही हे सत्य आहे. आणि त्यामुळे ब्राह्मणांनी यांच्या पुढ्यामध्ये वेदोक्त मंत्र म्हटले नाहीत, त्याने ते धार्मिक कृत्य केलेलं आहे. उलट शाहू महाराजांनी त्याला त्या कारणासाठी नोकरीवरनं काढून टाकलं, हा त्याच्यावरचा अन्याय आहे आणि शाहू महाराजांचं हे कृत्य धर्मसंमत नाही. आता जिथे शाहू महाराज शूद्र आहेत तिथे तुम्ही कोण काढलात? त्यानंतर काही लोक बोलतात आम्ही 96 कुळी आहोत, अमुक आहोत, तमुक आहोत, त्यांच्याकरता मी बोलतो आहे. मग स्वाभाविकता प्रश्न आला की शिवाजी महाराज मग काय? तुम्हा सगळ्यांना माहित आहे की शिवाजी महाराजांची स्थिती काय होती. 1674 साली शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं. अख्ख्या महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणांनी राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही, कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे, शूद्राला राजा बनता येत नाही, तो राजा बनता कामा नये. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी कडाडून विरोध केला. खरं म्हणजे त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण कारकून होते, ब्राह्मण वेगवेगळ्या पदांवर लोक होते, पण एकानंही तयारी दर्शवली नाही. शेवटी त्यांनी काशीवरनं गागाभट्टाला आणलं, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्याला एवढी मोठी दक्षिणा दिली गागाभट्टाला की गागाभट्ट आणि त्याचे जे काही ब्राह्मण सहकारी होते त्यांना ती दक्षिणा स्वतःच्या अंगावर नेता येत नव्हती, म्हणून उंटावर आणि घोड्यांवर लादून त्यांनी ती आणली. एवढी मोठी दक्षिणा म्हणजे सोनं नाणं जवाहीर त्यांना दिलेलं होतं. या प्रसंगाबद्दल बोलताना स्वतः लोकमान्य टिळक लिहितात, ते म्हणतात की शिवाजी महाराजांबाबत तात्पुरता अपवाद राज्याभिषेकापुरता गागाभट्टानं केला होता. तात्पुरता अपवाद म्हणजे ते आधी शूद्रच होते, राजे बनले तेवढ्या वेळापर्यंत ते क्षत्रिय आणि पुन्हा ते शूद्र झाले असा त्याचा अर्थ होतो. तात्पुरता अपवाद केला होता, पण शिवाजी महाराजांचे सगळे वंशज हे शूद्रच आहेत. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. लोकमान्य टिळकांच्या मनोवृत्तीचीच माणसं त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये होती. काँग्रेसमध्ये हिंदूंचा प्रचंड भरभरा होता. त्यामध्ये जी काही थोडी बहुत 2-4 मुस्लिम पारशी इतर नावं होती ती अत्यंत उच्चभ्रू होती. कोणी कारखानदार होतं, कोणी मोठे बॅरिस्टर होते, कोणी मोठे वकील होते. आणि त्यातले मुस्लिम वगैरे पाहिलं तर ते जन्माने आधी ब्राह्मणच होते असं तुमच्या लक्षात येईल. याच मनोवृत्तीची काँग्रेस कायम राहिली असती आणि अशा मनोवृत्तीच्या विचारांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असतं तर अतिशूद्र समजले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते आणि घटनेमध्ये कुठे असते याचा शांतपणे जरा विचार करून पहा. म्हणजे आपला देश कसा बदलत गेला हे तुमच्या लक्षात येईल खऱ्या अर्थात. 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. भारतामध्ये 5 वर्ष आता झाली होती महात्मा गांधींना आफ्रिकेमधनं येऊन. भारतामध्ये ते हिंडत होते, काम करत होते. नागपूरला झालेल्या 1920 सालच्या या अधिवेशनामध्ये गांधींना अध्यक्ष बनवण्यात आलं, कारण आता टिळक नाहीत म्हणून. त्यातल्या 25 डिसेंबरला झालेल्या अंत्यच संमेलनामध्ये महात्मा गांधी बोलतात. महात्मा गांधी म्हणतात, मैं एक हिंदू हूँ, रूढ़िवादी हिंदू होने का मैं दावा करता हूँ. मैं एक सनातनी हिंदू हूँ, लेकिन मेरे धर्म में
ये जो छुआछूत की प्रथा है वो एक सबसे बड़ा पाप है, उसे मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं। और जो भी इंसान जाति के आधार पर भेद करता है, उच्चता और नीचता मानता है, वो सनातनी हिंदू नहीं हो सकता, ये मेरी धारणा है। लोक उभे राहिले, कारण त्यावेळेस सगळेच उच्चभ्रू लोक होते काँग्रेसमध्ये। लोकांनी प्रश्न विचारला, आप तो भगवत गीता को बहुत मानते हो। भगवत गीता में ये लिखा है, वेदों में ऋग्वेद का जो पुरुष सूक्त है उसमें लिखा है, मनुस्मृति में लिखा है, काय लिखा है, ब्रह्मा के मुख से ब्राह्मण पैदा हुए, बाहु से क्षत्रिय पैदा हुए, जांघों से वैश्य पैदा हुए, पैरों से शूद्र पैदा हुए। ये तो धर्म वचन है, उसको आप कैसे नकार सकते हो? त्यावर महात्मा गांधी काय उत्तर देतात, जेव्हा की काँग्रेस मॅक्झिमम हिंदू लोकांची होती, त्यांना या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं। स्वातंत्र्य मिळवण्याकरता या देशामधल्या 80% हिंदूंवर त्यांना स्वतः खऱ्या अर्थानं त्यांचं नेतृत्व करायचं होतं। असं असताना महात्मा गांधी उत्तर देतात, हमारे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो, जो मेरे सत्सद विवेक बुद्धि को जचता है, जो मानव जाति के लिए हितकारक है, वही चीजें मैं स्वीकारूंगा। और हमारे धर्म ग्रंथ में काफी मनगढ़ंत चीजें हैं, म्हणजे मनाला येईल ते लिहिलेलं आहे, असं महात्मा गांधी 1920 साली 25 डिसेंबरच्या त्या व्याख्यानामध्ये बोलतात। आणि तिथून संपूर्ण काँग्रेस बदलायला सुरुवात होते। जी उच्चभ्रूंची केवळ काँग्रेस होती, त्यामध्ये सगळ्या जाती धर्मांमधले लोक सामावून घेतले जातात। अस्पृश्यांपासून, स्पृश्यांपासून, मुस्लिमांपासून, पारशांपासून, जैनांपासून, बौद्धांपासून, शिखांपासून सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना काँग्रेसमध्ये ओढलं जातं। ज्या देशातल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नसत, त्या देशातल्या स्त्रिया इंग्रजांच्या बंदुकांपुढे निर्भयपणे उभ्या राहतात। आणि जगाच्या इतिहासामध्ये संपूर्ण जर आपण आंदोलनाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, एवढ्या मोठ्या संख्येनं कधीही स्त्रिया समोर आल्या नाहीत, एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रियांना आणलं जातं। आणि त्यातून गांधी 1920 नंतर काँग्रेसमध्ये समतेची बीजं रोवतात, बंधुतेची बीजं रोवतात, स्वातंत्र्याची आस निर्माण करतात। ज्या देशामध्ये 2000 वर्ष गुलामगिरी चालत आलेली आहे, त्या देशामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण करतात, न्यायाविषयीची धारणा निर्माण करतात, आणि तिथून काँग्रेस बदलत जात। ज्यावेळेस 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की होतं, राष्ट्रीय सरकार बनणार आणि त्याचे पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान राहणार हे नक्की होतं, त्यावेळेस स्वतः महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंना म्हणतात, त्यावेळेस सरोजिनी नायडू त्यांच्या सोबत असतात, ते असं म्हणतात की आता आपली जी राज्यघटना तयार होते, ऑलरेडी संविधान सभेच्या निवडणुका त्यावेळेस झालेल्या होत्या, आपली जी राज्यघटना आता तयार होते, त्याकरता तुम्ही तुमच्या राष्ट्रीय सरकारमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या। खरं म्हणजे बाबासाहेबांचं अधिक वैशिष्ट्य हे अर्थशास्त्रामध्ये होतं, त्यांच्या अधिक महत्त्वाच्या PhDs ह्या अर्थशास्त्रामध्ये होत्या। ते नाही म्हणाले अर्थमंत्री बनवा, ते म्हणाले लॉ मिनिस्टर बनवा। आणि त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं, ते जर लॉ मिनिस्टर झाले तर घटनेमध्ये त्यांना अतिशय मोठं योगदान देता येईल, आणि हा माणूस या देशामधल्या शेवटच्या माणसांना आणि स्त्रियांना अतिशय योग्य न्याय देईल। त्यावर पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले, किंवा सरोजिनीताई असं म्हणाल्यात की काँग्रेसमध्ये खूप लोक आहेत, कारण ऑलरेडी ड्राफ्ट तयार झालेला होता, त्याचं फायनल झालेलं होतं, नेहरूंनी त्याच्यावरनं हात फिरवला होता, सगळं झालेलं होतं ऑलरेडी। त्यामुळे आपण जो काही ड्राफ्ट तयार करतो तो ऑलरेडी आपले प्रयत्न चालूच आहेत, आंबेडकरांची गरज काय आहे? काँग्रेसमधलं त्यांचं काँग्रेसचं पटत नाही, काँग्रेसशी ते फटकून वागतात, आपल्याचपैकी कोणीतरी करेल। त्यावर महात्मा गांधींनी प्रतिप्रश्न विचारला की राज्यघटना कोणाची तयार होते आहे, काँग्रेसची तयार होते की देशाची तयार होते आहे? आणि नेहरूंना तो मुद्दा पटला। नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावून घेतलं, त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून या, आणि गांधी तुमच्याबद्दल काय बोलले तेही त्यांना सांगितलं।